धोखा हुआ हमारे साथ, फिर से धोखा। टेढ़ेऊ। ऑफरोडिंग ऑफरोडिंग ऑफरोडिंग। काय नहीं, वो रानातली कोंबडी बोलते हैं ना, कोकतरी। प्लॅन डोक्यात आला, जाम दिवस ब्लॉग नाही टाकले ना, कुठं फिरायला नाही जात. तर आज नेमकाच आज आपला अमर बंधू आहे सुट्टीवर. आज आहे संडे, तर त्यामुळं आज आहे त्याला सुट्टी. तर त्याच आम्हाला काय जोडच पाहिजे कोणतरी, तर तो भेटला आपल्याला. तर आता आम्ही चालू आहे वरती करवंदाला. भेटली तर ठीक, नाही तर जिंदाबाद. हा कनेक्टर. आणि मंडळी गॅस संपले ना, ये देखो हमारा जलवा, देखो ये देख, ये बघला. दिस इज द स्टॉक. ते इंस्टाग्रामवर रील चालल्यात ना आता, गावाला चूल ना फाट्या पाहिजे. हे बघा इकडं आहे, कोण रेडी आहे का? आमच्या इकडे लग्नाला आहे रेडी हमारा भैया जी, जल्दी आओ फिर. चलो अभी जाते हम, देखो चलो रे, चलो अभी मिलते हैं रास्ते में. चलो बच्चे लोग हाय करो इधर. तर मंडळी, तर आता आम्ही पोचलेलो आहोत वरती. आपला वॉटर पाईप स्टेशन आहे तिथं आता आपण पोचलेलो आहोत. आणि जरा फिरतोय आता. भेटली तर ठीक, तसा आम्हाला दुसरा पण जागा आहे, पण फिरायचा यायचाच होता, तर म्हटलं वरती जाऊ. तर असाच आता आम्ही ट्रॅकला चालतोय, अमर आणि मी. आणि बघा भेटली तर थोडी का ना भेटत, पण भेटल्याच पाहिजे. खायला पक्की इच्छा झाले. आणि जर जास्तच भेटले तर आम्ही घरी पण घेऊन जाऊ करवंदाचा ठेचा करायला. काय मंडळी, ह्या आलो करवंदा खायला. नाही, या करवंदा बघ, या आता अजून फुलल्या पण नाही, आणि बाजायचा तर विषय लांबच आहे. धोखा हुआ हमारे साथ, फिर से धोखा. टेढ़ेऊ, फिर से धोखा. टेढ़ेऊ. काय नाही, इंस्टाग्रामचा परिणाम आहे सगळा, बस बाकी काय नाही. आता शोधतोय, अजून आहेत, बघू भेटला तर ओके आहे, नाही तर वरती जावं लागेल परत आम्हाला. चलो हे बघा. आणि मंडळी इकडं दुपारच्या वेळेस यायचा, एकदम भारी, एकदम कूल वातावरण, सगळा एकच नंबर. हे बघा, ही पण करवंद आहे, पण त्याला काय करवंदाच आली नाही, सगळा सुका कोरा आहे, सुका कोरा. आता जाऊ आम्ही नेहमीच्या ठिकाणी येतो बसायला. आता ती जागा पण तुम्हाला दाखवू, एकदम भारी आहे. चलो देखते वो जगह आपण. तर मंडळी, तर तुम्हाला सांगितलं आम्ही फिरायला येतो त्या ठिकाणी आलो आहे. आणि हे बघा, आम्ही या ठिकाणी येत असतो कधी पण. हे उमराचं झाड आहे आणि इथं बस आहे. पण ही बघा, सगळा इथं दलिंदर काम चालू आहे सध्या. आम्ही यायचं तेव्हा एवढा कधीच कायच नसायचा. जशी जागा माहीत होते ना, तशी त्या जागेची वाट लागते पूर्ण. आता हे बाई, या खायला आणलेला सगळा तिथंच ठेवला. दारूच्या बॉटल ह्या त्या, बहुत दलिंदर काम करते लोक. हा ना, कोणती नवीन जागा दिसली का तिथं अशी जायचा
जायचं जा बिंदास, त्याचे काय वांदा नाही. जाऊन डायरेक्ट दलिंदीर काम करतात डायरेक्ट, त्या एकदम भयंकर आहे, त्या नको करायला. बस इतकाच म्हणणं आहे माझा तरी पर्सनली, बाकी काय विषय नाही. आपला विषय येऊ परत करवंदावर. आलं तिथून स्टेशनपासून एवढं लांब आलं, सगळ्या करवंदी दिसल्या पण काय करवंदा आले नाही. आणि हे बघा, ही इथून एवढा भारी सुंदर व्ह्यू आहे, त्याच्यामुळं आम्ही इथं कधी पण बसायला येतोय. अमरचे फोटो पण असतील, पोस्ट असतील बहुतेक इथले आहेत ना. हे बघा, आणि हे बघा तुम्हाला खालचा रस्ता दाखवतोय मी. हे बघा, आपण या रस्त्याने पूर्ण येतो खालून, हे असा रस्ता आहे. आणि बहुतेक आता जर आपल्याला वरती करवंद भेटलीच नाही तर आपल्याला ह्या समोरच्या रानात जायचं आहे. कच्चा रस्ता आहे, तिथून जाणंच आहे ना अमर. आणि मंडळी हे बघा, पूर्ण समोरचा एरिया आहे तो नेरळ दाखवतो. आणि नेरळच्याच वरच्या बाजूला डोंगर आहे, त्या डोंगराचं नाव पूर्वीपासून गारदळ आहे. तो सोमवारी रात्री 12च्या दरम्यान पेटला असेल तर विझायला गेला बुधवारी. म्हणजे एवढा मोठा आहे हा समोरचा, तुम्हाला दाखवतोय मी आता. हे बघा, हा समोरचा आहे ना पूर्ण हा नेरळ. इकडं आमचं गाव आहे, हे आमचं गाव हे जुमपट्टी आहे, हा पूर्ण नेरळ एरिया आहे. आणि हा समोरचा गारदळ, म्हणजे तो डोंगर आहे त्याला गारदळ नाव आहे. तो जवळजवळ 2 ते 3 दिवस पेटत राहिला मंडळी, एवढी आग होती. आणि आग कधी पण बघा तुम्ही, आमच्याकडची आग रात्रीच लावतात. तर ही बघा मंडळी, ही ती जागा सुंदर अशी एकदम गारगार. आणि अमर आमचा हिरो झाला डायरेक्ट. चला आता अमर, आपल्याला काय करवंद भेटत नाही, आपण ती वाट घेऊ आणि खाली जाऊ. कसं म्हणणं आहे तुझं? कुठं जायचं आहे ते आपण सांग जरा आपल्या मंडळीनं. दाखवतो तुम्हाला तिथला रस्ता बघा तुम्ही, मेन गोष्ट. चला आता भेटू डायरेक्ट गाडीच्या इथं आणि डायरेक्ट जातो. आता डायरेक्ट आतमध्येच भेटू आपण, डायरेक्ट तिथं आपल्या हेवी रस्त्याला समृद्धी महामार्गाला भेटू. चलो. ना मुन्नी ना, ये तो बंद करके निकालना पड़ेगा ना दीदी जान. डायरेक्ट टायर शिरला आतमध्ये ना. माझं पाय डायरेक्ट असं पोचलं जेव्हा, असं पाय माझं पोचलं नाही गाडीवर. चलो अभी धक्का मार के खींचते, खींच आगा. थोडा खींच. वाह वाह, मजा आ गई. तो मंडळीनू, तर आता आपण चाललोय खाली. आणि खाली का जातोय, आपल्याला इथं करवंद भेटली नाही, तर आता आपण जाऊया खालच्या दिशेने. चलो. आता आपण पोहोचलो आहोत धनगर वाड्यात. आता इथून आपण जाणार आहोत या गावाच्या त्या बाजूला, म्हणजे ह्या एशीवरून त्या एशीवर. बेकार जागा लागला. मंडळी, हाच तो रस्ता तुम्हाला ज्याचा आम्ही समृद्धी महामार्ग सांगत होतो. काय मग दाखव जरा आपला समृद्धी महामार्ग दाखव. अपरोडिंग करेंगे आज ऑफ रोडिंग करेंगे. आज गाड़ी तेरा भाई चलाएगा. तुम्हाला सांगल्याप्रमाणे इकडं पण वनवा पेटला, बाई वनवा पेटला. बघा,
करवंदा काय दिसताना काय रे आहेत 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 चलो उधर लगा दिया और आगे नुसता धुरला करून टाकला ओ असती असती काहीच ऑफ रोडिंग नुसती मंडळी हे बघा आज फुल आपला ऑफ रोडिंग चालू आहे आणि गाडी ठेवली आता चालत फिरतोय मग ते नो रिस्क आता आपल्याला बऱ्यापैकी तर करवंदी दिसतात फक्त नशीब उजळायला पाहिजे का करवंद यायला पाहिजे त्याला नादान आपला खाली फुकाट सगळी फेरी आहे इथून तर रस्ता दिसतोय इथून चढायचा तिकडं जरा जास्त जाळी दिसतात करवंदीच्या चलो काय वो रानातली कोंबडी बोलते ना कोकत्री मोठी डर गई इधर बेटी इधर बेटी है गाइस अरे हमको करवन दर्शन तो दो खाली देखने को मंडळी नो काय एवढा फिरलो फिरून फिरून आलो आमच्या परत रेल्वे लाईन ट्रॅकला आलो बघा पण आम्हाला काय करवंदा दर्शन नाही देत काय बोलायचं आता चला परत जाऊ असं फिरत आता चलो मंडळी हे बघा आपली 3 आहेत एक आहे चंगू एक आहे मंगू आणि एक आहे टिंगू चला वासराव चला आम्ही जरा करवंदा फिरायला आलो पण आम्हाला काय करवंदा नाही भेटत तर मंडळी खूप विश्रांतीची नंतर आम्हाला फायनली एक करवंदीचे जाळ भेटले आणि बऱ्यापैकी नशीब काय एक बाजूला तरी करवंदा आले नाहीतर आज बहुतेक मला वाटलेला का आज ब्लॉगचं नाव देवा आमचा पोपट झाला नाव पण ठरला आधीच मनात सगळा अपयशच आलेला जेवढ्या आपण करवंदी बघलेला फायनली भेटले पण भेटली ती पण कशी दणकट का विषय खोल आहे एकदम हे बघा बघ कसून आले आहेत बघा हे बघ एकच नंबर हे बघ इथं पण आहेत हे इथं पण आहेत हे इथं पण आहेत इथं पण आहेत इथं पण आहेत इथं 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 सगळीकडे या फाट्याला आहेत आणि बहुतेक त्या फाट्याला पण आहेत आणि तिकडं काय माहिती अजून एक बघितलेली येता तिला पण असली तर आमचा एक डोमा तरी भरल सुकू वाटेल फक्त आम्हाला भेटली बरं आता खुटतोय ना बघतो चला मंडळी तर आता आपण सुरुवात करूया ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओ करवंद खुडाय नमः करवंद करवंद खुडायचे आव 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 काटा टोचा रे करवंदीचा काटा म्हणजे सगळ्यात भयंकर तो वल्ला पण तेवढाच भयंकर आणि सुकलेला पण तेवढाच भयंकर एवढी त्याची तपलीक होते तुटली का आणि पायाला तुटला आणि पायाच्या आतमध्येच तुटला मग काय जन्नत के दरवाजे ऐसा काम होता है वो एकदम भयंकर काम असतो तो आता आमचा अमर गेला आहे पसाची पानं आणायला डोबा बनवतोय तो आला का तो डोमा भरतोय ना डायरेक्ट दाखवतोय हे बघा मंडळी आमचे अमर बंधू पण सुरुवात केली आता करवंदा खुडायला इसका कुट्टू कुट्टू बना के खाएंगे हम कसं अमर बरोबर ना टेस्टी टेस्टी करवंदीचा काटा कसा वाटतो तुला एकदम कडक ना आणि रुतल्या का कसा वाटतो एकदम थंडगार ना स्वादिष्ट चव भारी करवंदीच्या काट्याचा नादच भयंकर त्याचा नाद पण करून आहे ना
भल्या भल्याची वाटला आम्ही कुठं होतो आहे का माहीत. आता आम्ही आहोत धनगरवाड्याच्या आतमधल्या रानात, बेकरेवाडी अस्सलवाडी तिकडच्या रानात आहोत आम्ही. एवढी शोधला, शेवटी आम्हाला एवढे इकडे यायला लागलं. काय करतो, आमच्या गावाच्या भोवती एक पण असा झाड नाही फळाचा का तिथं जाऊन लगेच आम्ही काय खाऊ शकतो ना. मग आम्हाला सगळा खायचा असला का एक तर खालच्या बेकऱ्यात तरी जावं लागतं, नाही तर मग इकडं आपल्या नेरळच्या खालच्या इकडं एवढा आपला भयंकर खाण्याचा आलाय. आणि ते यो बघा आपला ऑफ रोडिंग रस्ता. यो बघ इथं आम्ही तिकडं वरती का आम्हाला हे बघ इथं पण, अरे इथं पण जास्त आहे. इथं डायरेक्ट एकदम टंब भरले. हे बघ मंडळी, हे बघा फक्त एवढाच काही आला धूळ बघा. हा का हे धूळ बघा, हीच तर खरी टेस्ट आहे करवंदाला. काय अमर, हा ना उगाच गेलो मग काय. मंडळी इथंच म्हणजे आम्ही जिथं गाडी लावली ना तिथंच एवढी करवंदा आहेत का असं वाटतं आम्ही उगाच वरती एवढं फिरून आलो. एवढी करवंदा इथंच आहेत. म्हणजे ते असाच असतो, खाक्यात कळसा ना गावाला वळसा. अरे बापरे, हे बघ माग गया इतनी धूळ आहे इथं. आणि यातला आता मी एक पण करवंद नाही ठेवणार, सगळी खतम. हे बघा इकडं पण तुम्हाला दाखवतोय कशी भरले बघा एकदम. हे बघा ही रस्ते अशी धूळ आहे. हा का हे बघा, आता ही हिरवी पानं होतील आणि ती बघा, हे बघा ही हिरवी आणि इकडं बघा. तर मंडळी, तर आता आम्ही बऱ्यापैकी करवंदा खोडले, पण त्या करवंद खोडायला गेला का सगळ्यात मोठा येणारा कंटाळा म्हणजे हे हात. हे बघा हे चिकाने हात कसं होतात बघा, दुसरा पण हात बघा. आणि अमरने बघू किती खोडल्यात. हे बघा अमरचा डोमा फुल झाला, तेवढे 7 बघू. हे बघा त्याची एवढी ना मी धरवाड करतोय. आणि इकडं माझ्याकडे डोमा पानच नाही पसायचे, मी या गाडीच्या फडक्यात गोळा गेला. हे बघा, हे बघा कशी भरलेली आहेत ना गच्च, एकच नंबर. आणि ह्यो चिक काढण्याचा उपाय पण तुम्हाला सांगेन मी थोड्या वेळात. तो परत आपण हे जरा बाग फुलले तिला रिकामी करू. तर मंडळी हे बघा हे सगळा, हे बघा हे एवढी मी गोळा केली. हमरचा तिकडं डोमा आहे. चला आता उचलू याला, बोचका उचलू बोचका. या बाग या, चलो अमर जी दिखाओ. ये देखो कसा काम है 25 मध्ये ना, बादशाह ना बबनीस. चला वा, आता हाताला बहुतेक ही माती चोळायला लागल, तेव्हाच माझ्या हाताचा चिक निघल. टेक्निक आहे ती एक, ते टेक्निक आजमावायलाच लागल, नाहीतर माझा डायरेक्ट चिपकून. धर जरा मला माती चोळून दिखाव जरा. काय माती पण तापली ना. जाऊन हात धुवायला. बऱ्यापैकी गेलाय आता, फक्त ते वल्ला डाग दिसतील. हे बघा चिक गयो. निंजा टेक्निक राहते कुछ कुछ निसर्गवाणी, त्या वापराव्या लागतात जशी सिच्युएशन तशी. तर हे बघा पुन्हा एकदा आपल्या करवंद दाखवा मग. हे बघा कसा कसा काम आहे एकदम ओके मध्ये. चला मंडळी, तर आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये डायरेक्ट. आणि घरी जाऊन मस्त असा आम्ही ठेचा करण एकदम मस्त. तुम्हाला हा कसा ब्लॉग आवडलाच असेल नक्कीच. आणि ब्लॉग आवडल्यास नक्कीच आपल्या जेडी ब्लॉग 03 आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब होऊन जाऊ द्या. तर मंडळी भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय बाय.